श्री स्वामी समर्थ. सगळ्याच जणी कशा आहात? कालच्या व्हिडिओला दिलेल्या प्रेमासाठी, कमेंटसाठी, लाईकसाठी खूप मनापासून हृदयातून तुमचे आभारी आहे. आज भरपूर दिवसातून तुम्हाला मी टेरेस दाखवत आहे. फुलं मस्त आलेले आहेत. बटन गुलाब तर सांगूच नका. हे जे गुलाब आहे ना, हे थोडंसं लाल आणि ऑरेंज कलरमध्ये येतं. म्हणजे एकदम ऑरेंज पण येत नाही आहे. मिक्स असा रिमिक्स कलर आहे. शेवंती या दिवसामध्ये भरपूर येते. ही सुद्धा फुलं छान यांना कळी येत आहे, पण खूप वेळखाऊ आहे. कळी येते, मग ते हळू-हळू ती दांडीवर येते, मग ते उमलतं. म्हणजे कमीत कमी 15 दिवस माझ्या अंदाजे तर सांगेन 15 दिवस असेल घेतं ते. बाकीची फुलं एक 4 ते 5 दिवसात वाढ भरपूर असते. आज म्हटलं चला फुलं पण जे आहेत ते तोडूया आणि थोडंसं झलक पण तुम्हाला दाखवूया. फुलं आली, सगळं झालं, पण त्याच्यासोबत आणि पुन्हा गवतानं भरलेलं आहे. मी तर वैतागले आता गवत काढून. तुम्हाला दाखवलेलं आहे किती वेळा ते गवत काढायचं आणि पुन्हा तेच गवत तेवढ्या स्पीडमध्ये येत आहे. आता त्याला दुसरं काय वापरायचं म्हटलं तर झाडांना प्रॉब्लेम येतो. त्यामुळे ते सुद्धा म्हणजे करू शकत नाही. पावसाळ्यामध्ये फायदे पण आहेत, तोटे पण आहेत. म्हणजे आता सगळीकडे हिरवी चादर पांघरल्यागत आपल्याला निसर्ग दिसतो. हा निसर्ग बघायला मला खूप आवडतो. आणि कालचा व्हिडिओ तुम्ही बघितला, बऱ्याच जणांचे कमेंट आले, की "दादाचे कपडे धड आहेत का बघ, किती घाबरलीस तू, किती ओढलं वगैरे." तर ते कसं होतं ना, की ताई नो, आता ते ते पण त्याच स्क्रीनवर बघत होते, मी पण तिथंच बघत होते. त्यामुळे त्यांना कळत होतं, हे धोक्याचं ठिकाण आहे. मग ते असे एक हात पकडायचे, कारण का धरूनही, कारण मी असं मला जाणवायला लागलं, की मी धरायची. मग ते काय करायचे, हात पकडायचे. यानं काय व्हायचं, की मला आणि भीती वाटायची, म्हणून ते होत होतं. गेम तर बाबा म्हणजे भीतीदायकच असतात आणि ते आम्ही पहिल्यांदाही केल्यामुळे आता बऱ्याच जणींच्या कमेंट आल्या, की "अगं ताई हे जुनं आहे." हां, जुनं आहे, एवढ्या जवळ आहे, पण आम्हाला कुठं माहिती आहे आणि आम्ही कधी गेलोय. आता इथून पुढे नक्कीच जात जाईन. अशा वरचेवर छोट्या-छोट्या गोष्टी ज्या आहेत त्या आम्ही एन्जॉय करत जाऊ. कारण रोजचं तेच आहे. आज झालं हे आहे, उद्या झालं ते आहे. म्हणजे रोज व्याप आहे, काम आहे, जबाबदाऱ्या आहेत, सगळंच आहे. पूर्वी कसं आम्ही एकत्र टू व्हीलरवर जाऊ शकत नव्हतो ना. आम्ही तिघं बसायचं मुश्किल होतं पूर्वी. त्यामुळे मग चौघं जायचं म्हटलं तर मग आणि एक गाडी घ्या, नाहीतर मग ती रिक्षा बोलवा, मग ती रिक्षा करा. खूप हे असायचं. पण आपल्या ह्याचं थोडंसं वेगळं पडतं आणि आपलं तर सी-एन-जी आहे आणि सी-एन-जी एवढं परवडतं ना ताईनो. फक्त एवढंच आहे की बऱ्याच ठिकाणी वेटिंगमध्ये आपल्याला थोडासा वेळ खाऊ. पेट्रोलला वेगळं, डिझेलला वेगळं जसं असतं ना, सी-एन-जीला तसं थोडंसं शॉर्टेज आहे. असो कालांतराने पण होईल. पण एवढं परवडतं. आम्ही जरी गावं म्हणजे आता जतला जरी गेलो, तिथून जरी आलो ना, तर कमीत कमी ₹1400 भरपूर झाले मनसोक्त जाऊन येऊन. असं नाही की बाबा इथूनच शॉर्टकट मारलाय, तिथूनच शॉर्टकट मारलाय आणि तेच जर पेट्रोल, डिझेल असेल तर किती होतात बघा. असं आता आमचं गाव जर बघायला गेलं म्हटलं तर 150-150 जाणं 150 येणं 150 एवढं किलोमीटर येतं. बरं ताईनो, आता श्रावण येत आहे. श्रावण महिना सगळ्या सेवांना एक नंबर. पहिला सांगते, कोणाला शुक्रवार वैभवलक्ष्मी सुरू करायचं असेल तर वरदलक्ष्मी व्रत म्हणून एक असतं बघा श्रावणामधलं. त्या दिवसापासून बऱ्याच जणी सुरू करतात. कारण काही जणींचं असं म्हणणं आहे की तिथूनच सुरू करायचं. आता ज्याचे त्याची म्हणजे त्यांच्या ह्याच्यात भागात कसं करत असेल त्यानुसार. स्पेशली कर्नाटक माणसं तर तसंच करतात. तर तुम्हाला एक सांगेन, तेव्हापासून तुम्ही कंटिन्यूली तुमचं वैभवलक्ष्मी व्रत जे आहे ते सुरू करू शकता. गुरुवार करायचे आहेत, काही करायचंय करा आणि सोमवारची जी सेवा येते ती म्हणजे शिवलीला अमृत त्याचं पारायण, जे मी करणार पण आहे. आणि मी तुम्हाला आधी सांगते, कारण मी बरेचसे व्रत वैकले तुम्हाला घेऊन केलेले आहेत. मलाही छान वाटतं, की बाबा हां, मी करणार आहे म्हटले, की खूप साऱ्या जणींना वाटतं, की आपण ताईबरोबर करावं. आणि काय वाईट आहे, चांगल्या गोष्टी आपण शेअर करून एकमेकाला पुढं घेऊन गेलं, मग ते सेवा असू दे किंवा छोट्या-मोठ्या गोष्टी असू दे. त्यामुळे मी तर करणार आहे आणि शक्यतो मी काय करणार आहे, की श्रावण सुरू झाल्या-झाल्या करणार आहे. कारण विचार असा येतो, की पुन्हा मग आलं रक्षाबंधन, पाहुणे वगैरे हे आहेत. त्यामुळे मी आता बघायला लागले, की त्याच्यामध्ये मला बेस्ट दिवस बसला पाहिजे, जेणेकरून त्याच्या आधी पण ते झालं पाहिजे पूर्ण आणि नंतर पण असं नको व्हायला, की पाहुणे आलेत, सगळं आलेलं आहे, सण आहे आणि मग मी त्याच्यामध्ये अडकलेले. हे पण नको आहे मला. मला ते सगळं बघून मग सुरू करायचं आहे. नसेल तर मग रक्षाबंधन झाल्यानंतर सुरू करेन. पण नंतर असतं आपल्या महिन्याच्या अडचणी असतात, खूप साऱ्या गोष्टी असतात. मग ते पण बघायचं असतं. किती याप असतं ना बायकांच्या मागं. मी कधी-कधी एवढं बडबडते व्हिडिओमध्ये मी म्हणते, "मी एवढं का सांगते यांना? का बोलते यांना?" पण नंतर कळतं, अरे आपल्यासारखं त्यांचं पण लाईफ आहे, काय वेगळं आहे. मी जो विचार करते ना, त्याच बऱ्याच जणी विचार करतात. असं थोडीच आहे की माझे विचार आणि तुमचे विचार वेगळे असतात. असो, आता काय होईल ते होईल, मी तुम्हाला शेअर करेन. बरं, आता तुम्हाला जर सुक्का-झुणका बनवायचा असेल, तर काय करायचं? बेसन पीठ, थोडंसं त्याच्यामध्ये हळद टाकायची आहे, लाल तिखट टाकायचं आहे. ओवा असेल तर तुम्ही ओवा टाकू शकता, थोडंसं जिरं टाकू शकता.
हे सगळं टाकल्यानंतर मीठ वगैरे टाकल्यानंतर थोडंसं पाणी घालायचं आणि घट्टसर गोळा मळून घ्यायचा. एकदम पातळ ठेवला तर लक्षात ठेवा कढईची वाट लागते. कढई एकदम चिकट होते. म्हणून आपल्याला घट्ट गोळा जो आहे तो मळून घ्यायचा आहे. सुरुवातीला जर तुम्ही कांदा घालणार असाल, माझ्यागत करणार असाल, तर पहिला कांदा भाजून घ्यायचा. कारण पीठ आणि कांदा एकत्र व्यवस्थित भाजला जात नाही, म्हणून हे आपल्याला करायचं असतं. आणि गोळा जो आहे तो तेलामध्ये सोडायचा. एकदम कमी तेलामध्ये सोडले, कारण मी ऑलरेडी तेल वापरलेलं होतं कांद्याला, म्हणून डबल जास्त तेल नको म्हणून केले. अन्यथा तुम्ही जर पहिल्यांदाही करत असाल ना कांदा वगैरे न घालता, तर तुम्ही जास्त तेल घाला. कारण ते तेलामध्येच आपल्याला जो गोळा असतो ना तो फोडून 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 घ्यायचा असतो. थोडीशी मेहनतीचं हे आहे, पण प्रवासाला कुठे जात असाल, तुम्हाला जास्त दिवस खराब होऊ नये म्हणून टिकून एखादी भाजी न्यायची असेल, बिना कांदा घालता नुसता बेसनचा गोळा, भरपूर कोथिंबीर, कढीपत्ता, आलं, लसूण, हिरवी मिरची एवढं घालून तुम्ही करून बघा. आता मला नंतर खूप गडबड झाली, माझे डबे होते, सगळं द्यायचं होतं पोरांचं. मी तिथंच कॅमेरा बंद केला आणि मग त्यांना जे काय आहे ते आवरून सगळी जिकडं-तिकडं पाठवली. चहा घेतला आणि नंतर येतं काम यांचं. यांना जेवायला घालायचं पोरांचं. तर यांचे नखरे दाखवते तुम्हाला मी. म्हणून मी शेअर करत आहे, की आपण एखाद्या घरातली जी बाई असते ना, तिला किती जणांची मनधरणी करावी लागते बघा. आता ते चिक्या जे आहे ना पांढरं, त्याला मी ओरडलेले होते. कारण उगीचच बसायचं, गुरगुरायचं, त्याला येऊ द्यायचं नाही, ह्याला येऊ द्यायचं नाही, दादागिरी करायचं, असं करत होतं. म्हणून मी ओरडल्यानंतर त्यानं रुसून जाऊन बसलेलं होतं. आणि सगळ्यांना जेवायला घालताना बाकीचे सगळे आले आणि हे मात्र तिकडं होतं. प्रेमानं, लाडानं बोलवून घेतलं. आल्यानंतर ठेवल्यानं खातोय का बघा, कसा ताटून जातोय. आणि पॅन्थर एकमेव असा आहे, ज्याला ओरडा, काहीही म्हणा, ना तो कधी ताटतो, ना रुसतो, ना फुगतो. खूप वेगळाच आहे पॅन्थर. आणि चिक्या त्याच्या उलट आहे सगळं. जसं आपण म्हणतो ना, की एका परिवारामध्ये माणसं सारखी नसतात, तर डॉगींमध्ये सुद्धा खूप नमुने भरलेले आहेत. चिक्याला खूप असं म्हणजे झटका येतो लगेच. त्याला एवढा झटका आलता, की त्याने खाल्लं पण नाही आणि दुसऱ्याला पण खाऊ देईना झालं, तर त्याला पण गुरगुरत होतं. शेवटी आणि पुन्हा प्रेमानं बोलून घेतलं, कसंबसं 2 घास खाल्ला आणि रुसून गेला. असं चालायचं आता हे. त्यांचं पण नखरे जे आहे ते झेलावेच लागतात, कारण शेवटी म्हणतात ना फॅमिली, आपण त्यांनाही मानतो आणि तेही आम्हाला जीव लावतात. आता हा पार्ट जो आहे तो आम्ही फिरायला गेलेलातला पुढचा आहे. थोडासा व्हिडिओ उलट-सुलट आहे ताईनो. ते आडीमठ म्हणून आहे ना, आम्ही तिथं वर आलोय. रस्ता एवढा असा म्हणजे स्ट्रेटमध्ये आहे ना, काय सांगू, म्हणजे असं पूर्ण खडे. हे बाबा डेंजर आहे की, खडे आहे पूर्ण. थोडाच आहे रस्ता, लय डोंगर चढायचा नाही, पण असा खडी आहे. असं आलोय आपण इथं, दर्शन वगैरे घेऊया. त्याच्यात गेम मध्ये बसल्यानंतर कानटेळे बसल्यागत झाले मस्त. नेटवर्क वर काही सुद्धा येत नाही, पूर्ण नेटवर्क बंद आहे. भोजलिंग टाईपच आहे, सेम भोजलिंग टाईप आहे. पड़ा की पाया काय हे लोकेशन जे आहे ना, हे पण मला सागरनं सजेस्ट केलेलं आहे. हे पण मला माहीत नव्हतं. तिथून अगदी तिथून आहे ना 5 मिनिटाच्या अंतरावरती हे आहे. विराज जंक्शनच्या थोडंसं पुढं गेलं की हे मंदिर आहे. खूप छान वाटलं. निसर्ग तर इथला खूप मस्त आहे. डोंगरावरनं तर खाली बघायला पावसाळ्याच्या दिवसात वेगळीच मजा असते. पण भिवून आम्ही जास्त पुढं गेलो नाही. पलीकडच्या साईडला फोटो पॉईंट आहे. तिकडे फोटो काढतात वगैरे, सेल्फी काढायला आहे. आणि हे सगळं मला सागरनं सांगितलेलं होतं, कारण तो येऊन गेलेला होता. जा म्हणत होता, पण ते आणिच की कोण सेल्फी काढतात
काढताना कोणाचं काय आणि कोणाचं काय हे आपण बघतो ना, त्यामुळे आम्ही काही रिस्क घेत नाही ना, आम्ही त्या भानगडीत पडत नाही. त्यामुळे म्हटलं तो सेल्फी पॉईंट पण राहू दे. आपण थोडंफार जे निसर्ग जो आहे तो डोळ्यात भरून घेतला ना, एवढं महत्त्वाचं आहे. कारण मला निसर्ग बघायला आवडतं. ते फोटो काढणे किंवा हे करणे, होता होईल तेवढं सुरक्षा घेऊनच जे काय असेल ते करणे. तिथं बस ना. एमपीएससीच्या औषध निरीक्षक भरतीवर पेपरफुटीचा संशय व्यक्त करण्यात येतो. एका उमेदवाराने हा संशय व्यक्त केलाय. तर इथनं दर्शन घेतल्यानंतर आम्ही निघत आहोत आता आप्पाची वाडी. आप्पाच्या वाडीचं पण तुम्हाला दर्शन देते ताईनो. बऱ्याच जणांना माहीत असेल नसेल, माझ्या मते तर बाळूमामाला येणाऱ्या लोकांना माहीत नसेल आणि कोल्हापूरच्या तर माहीतच नाही. मी बाहेरच्या ताईंसाठी बघते कारण आपले व्हिडिओ ऑल महाराष्ट्राच्या बाहेर आउट ऑफ इंडिया सगळीकडे, त्यामुळे सांगते. आप्पाची वाडी जी आहे ना, तिथे बरेच जण अशा पद्धतीने जातात ना की ज्यांना बाळूमामाला जायचं जमत नाही ते आप्पाची वाडी हलसिद्धनाथ जे बाळूमामाचे गुरु जे आहेत ना ते तिथं असतात. त्यामुळे त्यांचं दर्शन घ्यायला बरेच जण जातात आणि मी तिथं जाऊन जवळजवळ 8 ते 9 वर्ष झाली. मी जाते कुठं, बाळूमामाला जाते, आप्पाच्या वाडीला नाही जात. पण काही लोक जेव्हा खास येतात कोल्हापूरला ना बाळूमामाचं दर्शन घ्यायला, तर ते आप्पाच्या वाडीला जातात म्हणजे जातातच. काही जण जातात, काही जण जात नसतील आणि जे कोणी जात नाही त्यांना सांगेन की तुम्ही खूप ह्याच्यातून वर्षातून येत असाल तर तिथं जरूर जावा, कारण त्यांच्या गुरूंचंही तुम्हाला दर्शन वगैरे मिळेल. बाकी अजून भरपूर आहे, तसं त्यांच्या आईचं, त्यांच्या वडिलांचं, असं भरपूर सारं आहे. आता बाळूमामा जे होते ते संत होते, तुमच्या आमच्यासारखे माणसातले होते. म्हणजे काय म्हणतात की जसे स्वामी माणूस स्वरूपात येऊन गेले तसेच बाळूमामा आहेत. काही जणींना माहीत नाही ना, विचारतात काय सांगता तुम्ही, काय म्हणता तुम्ही, जे सतत बाळूमामा म्हणता हे कोण आहेत. गुगलला सर्च करा, तुम्हाला टोटली माहिती मिळेल. आणि सिरियल होती त्यामुळे तर बऱ्याच जणींना माहीत असेल, कारण ते घराघरात पोचलेलं होतं. आम्ही जे देवस्थानाला गेलो तिथून कमीत कमी 5-6 किलोमीटर फक्त आहे बघा आप्पाची वाडी. मला वाटलं लय लांब आहे काय, पण लय जवळ आहे आप्पाची वाडी. म्हटलं चला दर्शन घेऊया, कारण बाळूमामाला तर जायचं म्हटलं तर 1 तास आहे, आपल्या घरापासून 1 तास आहे. मग इथल्या इथं आप्पाच्या वाडीचं दर्शन होतंय ना. चलो, आहे की बऱ्यापैकी इथं सगळ्या सोयीसुविधा इथे. दर्शन घेऊन बाहेर आल्यानंतर लक्ष गेलं इथं ना होलसेलमध्ये तांबा पितळ म्हणजे बरीचशी भांडी जी आहे ती होती. म्हणून म्हणलं एक टोकरी जी आहे ती घ्यावी फुलांसाठी. तुमच्या कमेंट होते ना की ताई घे घे, तर बघितली तांबा पितळची, पण त्याचं रेट फिक्स माहीत नव्हते, कारण जे मालक होते ते कुठं बाहेर गेलेले होते. आम्ही थोडीशी वाट बघितली. मूर्त्या पण भरपूर आहेत, तर मला लक्ष्मीमातेची एक मूर्ती पाहिजे होती, कारण माझ्याकडे एकदम छोटी 40 रुपयाची लक्ष्मीमातेची मूर्ती आहे, जी मी जवळजवळ 12-13 वर्षापूर्वी घेतलेली होती. मग आता खूप दिवस इच्छा होती मला ती घ्यायची, पण ना खालून अशा पोकळच मिळतात बघा, भरीव असावी मूर्ती, कधी खालून पोकळ नसावी. असं म्हणलं जातं की तो जो पाट आहे पोकळ नसावा, भरलेला असावा, पण तसं नव्हतंच, ती डिझाईन तशी नव्हतीच. खाणार आहे तुम्ही? कणीस तो नाही खाणार. तू काय खाणार आहे? आईस्क्रीम खाणार ना? घरनं शिजवून आणताय होय मावशी? खाली वे खाली कुत्र जाऊन बसलंय म्हणतात. नक्की का? बघ नाही तर बाबा चाकाखाली यायचं. आणि अरो
तर चला, आपाच्या वाडीचं दर्शन झालं, आता निघतात. ही सगळी कणसं खायला लागलेत. आम्हाला नाही आवडत कणसं. बुट्टा कोणाकोणाला आवडतो. माझ्या मते गावाकडच्यांना आवडत नसणार आहे, कारण खाऊन खाऊन दमलेली असते ती. शेंगदा काय ते भुईमुगाच्या शेंगा वगैरे आपण ज्या गोष्टी खाल्लेल्या आहेत मनसोक्त, त्या गोष्टी एवढ्या आपल्याला इंटरेस्ट राहत नाही खायला, कारण आपण मन समाधान करून घेतलेलं असतं. ही कणसं बिंसं ते हुरडं आम्ही भरपूर खाल्लेले आहेत. आणि सिटीतल्यांना खूप त्याचं कौतुक असते, कारण ते विकत आणून खाल्लेलं असतं. आपण पाहिजे तेवढं खाल्लेलं असतं, त्याच्यामुळे थोडासा फरक पडतो. तर मला कणस नाही आवडत. दादाला आवडतं, प्रचंड आवडतं कणस खायला. दाखवते. नाहीच आहे का म्हणजे मोठं कुत्रं, मला कुत्र्यासाठी हावऱ्यागत खायला लागला एवढं. हा भैया, ही दार सार साईडला, तो कल पूर्ण घ्यायचं.